येत्या 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे रखडलेले काम 8 दिवसांच्या आत पूर्ववत सुरू करावे आणि जुन्या स्मारकाची स्वच्छता करावी या मागणीसाठी सकल मराठा समाज जिल्हा वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। धुळे शहराच्या मुख्य ठिकाणी असलेल्या या स्मारकाचे काम गेले अनेक दिवसांपासून बंद आहे। कोणत्याही सामाजिक कार्यक्रमाची सुरुवात महाराजांना अभिवादन करून होते, मात्र सध्या कामामुळे या ठिकाणी मोठी गैरसोय होत आहे। तरी 8 दिवसांच्या आत रखडलेले काम पूर्ण करावे व जुन्या स्मारकाची स्वच्छता करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी साहेबराव देसाई, सुधाकर बेंद्रे, अनुदास बगदे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, मनोज ढवळे, हेमंत भडक, किशोर वाघ, संदीप पाटोळे, दिनेश काळे, सुनील ठाणगे, कैलास वाघारे, गोविंद वाघ, मिलिंद चौधरी आदी उपस्थित होते। आज सकल मराठा समाजातर्फे तसेच धुळेकर जनतेच्या वतीने आम्ही येत्या 19 फेब्रुवारी होणाऱ्या शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या हा लवकरात लवकर झाला पाहिजे, तसेच या ठिकाणी जमलेली जी काय धूळ वगैरे आहे ती त्वरित शासनातर्फे काढावी आणि त्या ठिकाणी जे काम स्थगित झालेलं आहे किंवा त्याला न्यायालयीन स्थगिती आहे ती शासनाने त्वरित उठवून महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचं काम 19 फेब्रुवारीच्या आत करावं असं सकल मराठातर्फे आज मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे। आणि धुळेकरांच्या एक अस्मितेचं ते ठिकाण असल्यामुळे ठिकठिकाणी त्याचा उद्रेक होणार नाही किंवा समाजामध्ये त्याचा चुकीचा मेसेज जाणार नाही याकरिता शासनाने त्या ठिकाणी स्वच्छता करावी आणि 19 फेब्रुवारीच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर करावे अशी विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे। तरी प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन सदरचे स्मारकाबाबतीत पटकन स्वच्छता करून येत्या 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजन्मोत्सवाकरिता महाराजांच्या पुतळ्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी।